मोठ्या शहरांमध्ये भीक मागणाऱ्या काही व्यक्तींकडे मोठं घबाड सापडल्याचं आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो। मुंबईत भीक मागणाऱ्या एका महिलेची कहाणी काहीशी वेगळी आहे। गेल्या आठवड्यात या महिलेचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळला। या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। पोलीस या महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत। मुंबईतील मंदिर, मस्जिद आणि दर्ग्याच्या बाहेर तसंच फुटपाथ रस्त्यांवर भीक मागणाऱ्या शांताबाई कुऱ्हाडे वय 79 आता हयात नाही। ही महिला दरमहा 25 ते 35 हजार रुपये कमवत होती। यापैकी 25,000 रुपये ती दरमहा तिच्या कराडमध्ये राहणाऱ्या एकुलत्या एक मुलीला पाठवत होती आणि उरलेले पैसे स्वतःच्या खर्चासाठी वापरत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पैशातून शांताबाईच्या मुलीने आणि नातवाने सुमारे 3 एकर जमीन खरेदी केली होती। या जमिनीतून ते कापूस, सोयाबीन तसंच इतर पीक घेत आहेत। उर्वरित जमिनीवर घर बांधून त्यातून मिळणाऱ्या भाडेपट्टीतून लाखो रुपये कमावत आहेत।